मयूर स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर अनेक पदवी मात्र त्यांना मिळाली आहे. आणि या स्पर्धेला देखील त्यांचं सहकार्य लाभलंय. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु धावफलकावरती धाव एक पाहायला मिळते. पॉइंटच्या दिशेने कट केलाय. गणेशच्या बॅटमधून हा फटका कार्पेटच्या सहीने निघून जातोय. सीमारेषा पलीकडे गणेशच्या बॅटमधून चौकार. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उमरट टीम. ज्या कोणाला नाश्ता करायचा असेल तर त्याची देखील व्यवस्था व्यासपीठावरती केली गेली आहे. आपण देखील आस्वाद घेऊ शकता. नाश्ता कोणाला करायचा असेल तर व्यासपीठावरती या. त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. घाटकोपरचं प्रसिद्ध चायनीज रिंगी बिर्याणी असेल. अनेकांनी घाटकोपरमध्ये पहिल्यांदा चायनीज भेळ कुणी आणली तर रिंगे फॅमिलीने आणली. रोहित मालुसरे, योगेश मालुसरे. बाय. वॉव! हार्दिक असं तुझे बाबा स्वागत आहे. कसले हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग केलाय व्हाईट बॉल. योगेशजी मालुसरे आपलं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 7 धावा धावफलकावरती. व्यासपीठावरती एक लिजेंड खेळाडू व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. अगोदरचं क्रिकेट ज्या व्यक्तींनी गाजवलं असे सर्व व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. बॉलला उडवलं गेलं. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल. एकेरीचा प्रयत्न दुहेरी देखील पूर्ण केली आणि 2 धावा धावफलकावरती. धावफलक जर पाहिला तर 2 ने पुढे जातोय. 2 धावांनी धावफलक 9 वरती जाऊन पोहोचलाय. गणेश गोलंदाजी मार्कवरती अष्टपैलू असणारा खेळाडू गणेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. हा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने फुटला जाऊन कट केलाय पॉइंटच्या दिशेने. चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करेल परंतु बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4 येईल हा चौकार. गणेश मात्र आज चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आले. धावसंख्या पुढे घेऊन गेलाय. जाऊन पोहोचली ती धावसंख्या 13 या आकड्यावरती. 13 धावा. नागपूरला जाऊन पुन्हा एकदा कट करायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी गणेशची पाहायला मिळते या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा आपण पाहिल्या त्या म्हणजे रुपेशच्या आणि या षटकामध्ये गणेश. चांगली गोलंदाजी करतोय अष्टपैलू खेळाडू गणेश मैदानाच्या आतमध्ये. चांगला अनुभव त्याच्याकडे देखील आहे. दर्जेदार खेळ तो करत आलाय. त्या बॉलला देखील हवेत उडवले. शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक आता आहे. कोणतीही चुकी करणार नाही. खेळाडू क्रमांक पहिला बाद गणेश आउट.
ह्या बॉलवरती देखील फटका आला नाहीये. पण एंटरटेनमेंट केलं जाते. दोन्ही जर पाहिले तर दोन्ही जोकर मैदानामध्ये आपण पाहतोय. या अगोदर मिक्की आणि मिनी दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, या षटकामध्ये 7 आल्या म्हणजे चांगली गोलंदाजी 2 षटकामध्ये पाहायला मिळाली. पुढची मॅच सिद्धिविनायक बोरावळे आणि चंद्रगड वॉरियर्स ढवळे अशी मॅच पुन्हा तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ 13 धावा. चला 20 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं पंचांना देखील विनंती आहे. 2 षटकं संपलेत. अजूनही 3 बाकी आहेत. 20 मिनिटांमध्ये संपली पाहिजे याची नोंद घ्या. बॉल पायावरती डायरेक्ट आदळला गेलाय. पंचांकडे अपील परंतु लेग बी फोर नाहीये. लेग बाईच्या रूपामध्ये एक धाव मिळेल. विक्रीच्या मदतीने धावसंख्या 14 या आकड्यावरती पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश बाविस्कर जे मैदानामध्ये डान्स करत असताना जाताना पाहायला मिळाले. प्रदीप शिंदे यांची जी काही उणी होती ती मात्र त्यांनी पूर्ण केली आहे. हा बॉल चांगला आहे. गुडलेन स्पॉट वरतून राईज झाला यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये रुपेश वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन रुपेश गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा आल्या. त्या बॉलवरती फटका आलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाली आहे त्याच्या हातातून हा झेल निसटलाय. धाव मिळेल ती केवळ एक. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. एक धाव आली आहे. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर शिवाजी आणि त्याच्या जोडीला रोहित आहे. रोहितने अजूनही काही मोठे फटके खेळले नाहीयेत. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीयेत. धावांसाठी धावाधाव मैदानाच्या आतमध्ये खडकवाडी या टीमची पाहायला मिळते. फलकावरती धावा त्या पाहायला मिळतात त्या. त्या बॉलवरती देखील एक सिंगल मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तिकडे फिल्डिंग करत असताना थोडीशी चुकी झाली आहे. लगेच दुहेरी धाव पूर्ण करण्यात आली आहे. शिवाजीच्या बॅटमधून या 2 धावा आल्यात. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाईल. 18 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 18 धावा धाव फलकावरती. ही स्पर्धा आपण पाहतोय ब्लास्टर चषक बोरसगावच्या वतीने असणारी ही स्पर्धा आणि एक चांगला आयोजन देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून देखील केलाय. मागील त्यामध्ये खांडसगावची स्पर्धा पाहिली. विभागाची स्पर्धा विभागातील संघ आणि माझा विभाग माझा अभिमान असणारी स्पर्धा आपण पाहत असताना पुढचा बॉल ब्लॉक खोल चेंडू परफेक्ट यॉर्कर टाकलाय. तिकडे क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगला धाव मिळेल ती केवळ एक. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेलाय. जाऊन पोहोचलाय तो 19 3 षटकांचा खेळ संपला. 19 धाबा. धाव फलकावरती येणारी 2 षटकं काय घडते काय बिघडते या ऐकूया डीजेचं संगीत. चला मॅचला सुरुवात होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 19 धावा. मार्चची वाट पाहतोय आपण बॅटिंगला कधी येईल. कारण मागील स्पर्धेमध्ये गणेश केसरकर पार्थनी षटकार लगावला होता. मला दुसऱ्या दिवशी घाटकोपरमध्ये भेटला पार्थ. त्यांनी सांगितला, "माझ्या षटकारासाठी ₹500." मी बोललो मी बोललो, "तुझ्या मामाकडून गणेश केसरकर तुला देतील."
19 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकं बाकी आहेत. चला घाई करा. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायची आहेत. 3 षटकं संपलेत. आता 2 षटकं बाकी आहेत. 8 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती चेतन. हा बॉल चांगला आहे. बॅकफुटला जाऊन शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता त्याला हुलकावणी देत चेंडू लॉंग ऑफ मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षण पोहोचलाय. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 21 वरती जाऊन पोहोचलाय. 21. 21 धावा धावफलकावरती. 21 धावा धावफलकावरती आहेत. तुमचा बॉल घेऊन गोलंदाज. फटका बसलाय. चेंडू हवेत आहे. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये झेल टिपण्याची संधी परंतु क्षेत्ररक्षक पोहोचला तिकडे. डीजे डीजे थांबवा. आता गोलंदाजाने कमबॅक केलंय. पुढचा बॉल गोलंदाज. फ्लोर फुल टॉस ऑन साइडला खेळायची. मिड विकेटला क्षेत्ररक्षक गणेश चुकी केली आणि या बॉल वन बाउंस सीमारेषा पलीकडे 4 धावा. सुशील पाटील आणि जीटीसी यांचं आम्हाला सहकार्य नेहमीच लाभतं. विकेट मिळते. खेळाडू बाद होतोय. डीजे.
मध्ये पार्थ आणि ओमकार. आता पुढचे काही चेंडू शिल्लक आहेत त्यावरती धावा बनवाव्या लागतील. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे चांगली फील्डिंग झाली आहे. चांगली फील्डिंग केली तिकडे. धावबादची संधी आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होणार नाही. आणखीन एक खेळाडू धावबादच्या रूपामध्ये बाद. आर्यनच्या ओळखीचे खेळाडू आहेत. कारण आर्यन जास्त वेळ बालविकासमध्येच असतो. म्हणून त्याला कोण काही करणार नाही. परंतु दुसरा कोण? सुदेश. थोडंसं जपून. कारण सुदेशकडे ताकद देखील आहे. पण सुदेशकडे कोण जाणार नाही. आर्यनच्या ओळखीचे खेळाडू आहेत. त्या बॉलवरती धाव मिळत नाहीये. शुभम सनस जो मात्र गावातला नाहीये, तरी पण या स्पर्धेसाठी त्याने विशेष सहकार्य केले आणि सर्वात जास्त धावपळ त्याची पाहायला मिळाली. त्याचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो शुभम सनस आणि ज्या वेळेला विरुबर असतो त्या वेळेला यश कोको देखील असतो. तो देखील सकाळी 5 वाजता उठून मैदानात दाखल झाला. कारण हे स्वराजचे मित्र आहेत, विरूचे मित्र आहेत. आकाश साबरे आणि सौरभ चव्हाण. सकाळी 5 वाजता त्यांनी देखील मैदान गाठले. त्या बॉलवरती फटका आलाय आणि बॉल जर पाहिलं तर सीमारेषा पार. धावा मिळतील 4 येईल हा चौकार. थँक यू डीजे. चला टॉससाठी या. सिद्धिविनायक बोरावळे आणि चंद्रगड वॉरियर्स ढवळे दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी लगेच या. चला टॉससाठी चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघाचा कर्णधार आणि सिद्धिविनायक बोरावळे. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 34 विजयासाठी बनवायच्या आहेत त्या. 34 झाल्यात, 35 बनवायच्या आहेत. ब्लास्टर चषक आपण पाहतोय या स्पर्धेचा प्रथम क्रमांक 15,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 10,000 रुपये आकर्षक ट्रॉफी. तृतीय क्रमांक 5,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. ब्लास्टर चषक आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. टॉस केला जाईल नितेश झाडाने यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. थँक्यू. तर व्यासपीठावरती किशोर मोरे यांना देखील आपण पाहतोय. ते देखील एक चांगले क्रिकेटचे आवडते व्यक्तिमत्व आहे आणि वीरेंद्र मोरे यांचे पिताश्री आहेत. वीरेंद्रला जास्तीचा सपोर्ट वडिलांचा असतो. त्यांनी विरोधी सांगितलं क्रिकेटसाठी परंतु काम देखील केलं पाहिजे हे देखील त्यांनी सांगितलंय. सिद्धिविनायक बोरावळे चला समीर मापदी टॉससाठी थोडं फास्ट या. चला अंपायर पंच मैदानाचा ताबा घ्या. पंच बॅट्समन मैदानात दाखल झालेत.
थँक यू. ठीक आहे, ठीक आहे. चला. चला या, बाहेर या. सौरभ आणि प्रणय. सौरभ आहे इथं. प्रणय आणि त्याच्या जोडीला सिद्धेश, सुदेश आणि आर्यन. सुदेशचा डान्स बघायला नाही भेटत आहे पण. आर्यन डान्स करतोय पण सुदेशला डान्स जमत नाहीये. चला 35 धावांचं आव्हान आहे. त्यासाठी सलामीची जोडी दाखल झाली मैदानामध्ये. गणेश आणि त्याच्या जोडीला प्रथमेश. पहिलाच बॉल लेगस्टिकच्या बाहेर टाकलाय. पंच वैरमारा घोषित करतायत. अबांतर स्वरूपाची धाव फलकावरती संघाचं खातं या वाईट बॉलनं खोललं जाते. एक धाव फलकावरती. गणेश एक ताकदवान खेळाडू आहे. प्रत्येक वेळा त्याच्या खेळी आम्ही जवळून पाहिल्यात आणि चांगली बॅटिंग तो करतो संघासाठी. एक माफक आव्हान परंतु या धावा देखील वाचवू जाऊ शकल्या. परंतु इथं अशा धावा बहाल केल्या जात आहेत. बॉल जर पाहिला तर लॉंग टॉप रिजन मध्ये नो बॉल वरती हा चौकार म्हणजे 5 धावा. नाही पाहिजे तसा डान्स बघायला मिळत नाहीये. आर्यन डान्स चांगला करतोय परंतु त्याच्या जोडीदार डान्स पाहायला मिळत नाहीये. धावफलक जर पाहिला तर 6 वरती जाऊन पोहोचलाय. 35 ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल फ्री हिट म्हणजे एकही बॉल झाला नाही. 6 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल फ्री हिटचा. हा बॉल यष्टेन वरती परंतु फ्री हिटचा बॉल होता. शॉर्ट फाईट लेगला बॉल अडवलाय. धाव मिळणार नाही. खेळाडू देखील बाद नसेल. फ्री हिटचा बॉल होता. बॉल चांगला होता. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर प्रथमेश आहे. पहिल्या 2 बॉलवरती थोडासा अडखळत त्याला सुरुवात त्यांनी केली आणि परंतु याच्यानंतर कमबॅक केलंय. डॉट आलाय. डीजे का वाजवतोय? षटकार, चौकार, विकेट गेल्यावरती वाजवा. त्या बॉलवरती फटका कव्हरच्या दिशेने गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होईल का? आणि हो तिकडे बॉल मात्र गेलाय सीमारेच्या पार. चौकार. You're a good soldier, choosing your battle. Pick yourself up and dust yourself off and back in the saddle. थँक्यू डीजे. मॅचला सुरुवात होईल. धावसंख्या जर पाहिली तर आता 10 वरती जाऊन पोहोचले. हा बॉल त्याच दिशेने त्याच टप्प्यावरती गोलंदाजी वारंवार केली जाते प्रथमेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लाभंत स्वरूपाची धाव. व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्या 1 ने वधारते पुढे जाते 11 या आकड्यावरती. 11 धावा धाव फलकावरती आहेत. पुढची मॅच चंद्रगड वॉरियर्स ढवळे विरुद्ध सिद्धिविनायक बोरावळे. दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकली आहे. चांगला फटका गणेशच्या बॅट मधून आलाय. लांबवरचा षटकार.
त्यात मोठे फटके आलेत. षटकार, चौकार देखील आलेत गणेशच्या बॅटमधून. धावसंख्या 1 ने वधारते, पुढे जाते, जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. 18 धाबा धावफलकावरती आहेत. टॉस जिंकलाय चंद्रगड वॉरियर्स ढवळे या टीमने. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर सिद्धिविनायक बोरावळे टीम फिल्डिंग करेल. लगेचच मैदानात ताबा घ्यायचा सिद्धिविनायक बोरावळे आणि चंद्रगड वॉरियर ढवळे मुकुंद आपले बॅट्समन देखील लगेच पाठवायचे. 4 षटकांची मॅच आहे. गोलंदाजाला दुखापतग्रस्त जाणवली त्यामुळे हा गोलंदाज पुढचा नवीन गोलंदाज आलाय. चिंटू गोलंदाजी मार्कवरती. तो देखील तशाच पद्धतीने मारा समोरच्या दिशेने बॉल टोलवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव आली आहे. दुहेरीचा प्रयत्न देखील केला आणि दुसरी धाव देखील पूर्ण. नो बॉल त्यावरती 2 धावा. वेस्ट साईडचा हा नो बॉल पंचांनी घोषित केलाय म्हणजे 3 धावा धाव फलकावरती. धावसंख्या आता धावून पोहोचेल ती 21 या आकड्यावरती 21. बोरज ब्लास्टरचे सर्व स्वयंसेवक आपण बाउंड्री लाईनची जागा घ्या. बोरज ब्लास्टरचे सर्व खेळाडू पुढचा बॉल फ्री हिट. 3 धावा आल्यात. नो बॉल वरती 2 धावा. अशा 3 धावा धाव फलकावरती. 21 वरती धावसंख्या. 14 ची आवश्यकता. फुल टॉस होता परंतु बॅटवरती आला नाहीये. पायावरती ब्रश झालाय चेंडू. एक धाव आली आहे. लेग बाय बॅट चिकट. एक धाव आली आहे. एकेरीच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 22 वरती 13 ची आवश्यकता आहे. पहिलीच ओव्हर चालू आहे. परंतु 2 गोलंदाज पहिलं षटक पूर्ण करतात. प्रथमेशला थोडीशी दुखापत जाणवली आणि त्याच्यानंतर मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती ते पहिलं षटक पूर्ण करण्यासाठी चिंटू दाखल झालाय. 4 बॉल झाले. त्यांनी 22 धावा झाल्यात. खेळाडू बॅटने खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. तिकडे चांगलं कामकाज यश त्यांच्या मागे आणि खेळाडू बाद पहिला.
आजची मॅच 4 षटकांची होईल. एका धावेची आवश्यकता उंबरठ टीमला आणि सेन्सिबल क्रिकेट गणेशच्या माध्यमातून एक धाव आली आहे. एकेरीच्या मदतीने संघ विजयी होताना पाहायला मिळतोय. विजय संघाचं अभिनंदन. टीम उंबरठ चांगला खेळ तर खडकवाडी आपल्याला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 2 षटकं हाताळली, केवळ 12 धावा खर्च केल्या. रुपेश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या रुपेश, मॅन ऑफ द मॅच आणि यापुढील आवाज ऐकाल गणेश केसरकर यांचा. धन्यवाद.